ज्यांची ख्याती राहिली आहे ते राजेशजी भोईर साहेब आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांचं पाहुण्यांचं खेळाडूंचं आम्ही पुन्हा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. हाई औद्योगिक खेळ संघ भोपर आणि जे बजरंगबली नऊ तरुण मित्रमंडळ भोपर आयोजित भोपर चषकाच्या दुसऱ्या पर्वामध्ये अंतिम रात्र सामना दुसरा. शिवात 11 जयवरेश्वर वाडेकरचा कॅप्टनने टॉस जिंकला आणि त्यांच्या विरोधात अन्वी स्टार ओमसे आगासन संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग करेल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. कॅप्टन ऑफ टीम निल्सन मळवी आणि करण बेडेकर. षटक पहिलं लेफ्ट हँडर मीडियम पेसर बॉलिंग मार्क वरती कपिल पाटील. अंपायरचा ग्रीन सिग्नल आहे आणि बरोबर या सामन्याला सुरुवात होती. 8:46 त्या ठिकाणी आपण बघू शकाल पहिला चेंडू घेऊन गोलंदाज कपिल पाटील. यावेळेला आपण बघू शकाल डावा पाय जरूर पुढे आला परंतु बॅकफुटला वेट त्याने ट्रान्सफर केलं होतं. समोर फक्त कटकाळाचा प्रयत्न होता. स्पॉटकडे बघत राहिले करण. वेगवान चेंडू जो अचंबित करणारा होता. टप्पा पडला बरोबर बाहेरच्या बाजूने. रिप्ले मध्ये आपण बघितलं चेंडू वळण घेत असताना पाहायला मिळाला. सुरुवात चांगली. डॉट बॉल स्टेप आउट झाले. सुंदर फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गॅप शोधू शकले नाही. हवेमध्ये खेळले. कपिलला मिळणार पहिले. शून्यावरती पहिला धक्का अन्वी स्टार ओमसे आगासनला. मोदी विकेटने आले. क्रिजच्या कोपऱ्यामधून टाकला चेंडू. बोट फिरवली आणि त्या ठिकाणी बॅट फिरल्यानंतर गॅप शोधू शकले नाही करण बेडेकर. वाईड ऑफ लॉंग ऑफला प्रणित पाटील. चेंडूचा खाली एक सुंदर झेलने शून्यावरती बाद व्हावं लागलं करण बेडेकरला. धक्का पहिला. तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत विराज. नाव स्ट्रायकिंग एंडला दाखल झालेला. स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन असेल निल्सन मळवी. डीप मध्ये वाईड ऑफ लॉंग ऑफ आहे आणि त्यासोबत ऑन साइडला तुम्हाला मिड विकेट पाहायला मिळते. तयार होतात गोलंदाज कपिल. कोलवा टप्पा हवेमध्ये खेळलेत. गॅप आहे त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू आपण बघू शकाल. वेगाने क्षेत्ररक्षक सर्वेश त्या ठिकाणी ॲक्युरेट फेकी आली स्ट्रायकिंग एंडला. एका धावेने या ठिकाणी आपण बघितलं तर अन्वी स्टार ओमसे आगासनचं खातं उघडत असताना. कालची रात्र कोण विसरू शकेल. परवाची रात्र अर्थातच दुसरी रात्र या स्पर्धेची ज्यामध्ये जो गोल्डन षटकार आला होता मोनिशा बॅटमधून. विजयाचं खातं उघडलं आणि या दुसऱ्या फेरीमध्ये आता संघ आपण बघतोय तो अन्वी स्टार ओमसे आगासन. हाफ ट्रॅकर होता. कमी गतीने या ठिकाणी फसवण्यात आलं फलंदाजाला. अगोदरच बॅटचा फ्लो आपण बघितला. रिप्ले स्क्रीन वरती ऑफ स्टंपच्या बाहेर होते. बॅकफुटला आले आणि यावेळेला आपण बघू शकाल ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला. नजर रटली कारण चेंडू टप्पा पडला बरोबर जास्त बाहेर वळण घेत असताना सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता. दोन्ही चेंडू विभिन्न पद्धतीने खेळायचा प्रयत्न परंतु दोन्ही चेंडू टप्पा पडला बरोबर बाहेर. नॅशनल स्विंग भरपूर बाहेर निघत असताना चेंडू आपण बघू शकाल. ऑफ स्टंपच्या जवळून किती बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना चेंडू. 1 for 1. एक वरती एक गडी बाद आहे. शेवटचा चेंडू घेऊन बॉलिंग मार्क वरती गोलंदाज कपिल. पिच ऑन ड्राइव्ह करण्यात आलाय. चांगला फटका. मिड ऑनला चेस करून चेंडू लॉंग ऑन सीमा पार. 4 धावा. षटक पहिलं संपन्न. धावा 5. एक गडी बाद. अन्वी स्टार ओमसे आगासन. 12th मॅनची जर्सी नाहीये त्या कारणास्तव शिवात 11 जय जलेश्वर वाडेकरला 2 रनची या ठिकाणी पेनल्टी इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे. षटक पहिलं संपन्न झाले. सो स्कोररला विनंती असेल या 2 धावा आपण ऍड करायच्या आहेत. धावफलक जर तुम्ही बघितलं 5 वरती +2 विथ पेनल्टी 7. यस निश्चितपणे सूचित करतात मला मॅनेजमेंट कमिटी मेंबर्स. अगोदर देखील खिळकाई संघाचा 12th मॅन जर्सीमध्ये नव्हता त्या कारणास्तव
त्यांना देखील पेनाल्टी इम्प्लिमेंट करण्यात आली होती आणि इथे देखील 12 मॅनची जर्सी नाही आहे वाडेकरच्या. सो जे आपले ग्रामीण क्रिकेट संघटनेचे रूल्स आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील, अन्यथा तुम्हाला मात्र दंडित करण्यात येईल. अर्थातच 2 धावा या ठिकाणी आगासंना मिळतील पॅनल्टीचा. धावफलक 7 वरती 1 गडी बाद. षटक पहिलं संपन्न. कपिलचं सुंदर षटक समोरच्यांकडून उजव्या हाताचा मीडियम पेसर आलेला आहे अतुल भोईर. पहिला चेंडू जर तुम्ही बघितला तर तो 8:46 पडला. 5 मिनिटं या ठिकाणी झालेले आहेत. पहिलं षटक संपन्न झालंय. वेळेच्या संदर्भात आज मात्र या स्पर्धेचे नियम भरपूर कठोर. कमी गती हाफ ट्रॅकर लेफ्ट करण्यात आला. व्हाईट बॉल. जर्सी नंबर 9 अतुल. लाटा मोद विकेटने आला. बरोबर टप्पा पडल्यानंतर हा चेंडू जास्त बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉल. धावफलक आपण बघितलं तर ते 8 या आकड्यावरती. डाव पहिलाच सुरू आहे. अंतिम रात्र प्रेक्षका मोठ्या संख्येने तुम्हाला निश्चितपणे पाहायला मिळतात आजच्या या रात्रीमध्ये देखील. पुन्हा व्हाईट बॉल. ऑफस्टंपच्या जास्त बाहेर हाताळल्यानंतर हे 2 व्हाईट बॉल धावसंख्येला पुढे नेत आहेत. अन्वी स्टार ओमसे आगास यांच्या धावा धावफलकावरती 9. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 विथ पॅनल्टी 2 7 आणि 2 एक्स्ट्रा. आता 9 वरती हे धावफलक जात असताना आपण बघतोय. अतुल सरळ बॅटने लॉफ्ट करण्यात आला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिस टायमिंग झाला आणि त्या ठिकाणी बाद होतील. कॅप्टन अन्वी स्टार ओमसे आगास यांचे निल्सन मडवी इन ॲट नंबर सेकंड डाऊन. धन्यवाद डीजे. तर मी व्यासपीठावरती विनंती करतोय परिवहन समिती सदस्य प्रसादजी माळी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते सागावचे सचिन म्हात्रे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. त्यानंतर बेतोड्याचे राजेश भोईर साहेबांना विनंती करते आपण सुद्धा याचा आपला सुद्धा शुभ सन्मान प्रसादजी गोपीनाथ माळी यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. त्यानंतर मनोज सावंत साहेब आपण सुद्धा यायचा आपला सुद्धा शुभ सन्मान प्रसादजी गोपीनाथ माळी परिवहन समिती सदस्य यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. त्यानंतर नरेश पाटील घारिवळे आपण सुद्धा यायचा आपला सुद्धा शुभ सन्मान प्रसादजी गोपीनाथ माळी परिवहन समिती सदस्य यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर आमच्या संदीप दादांचे परम मित्र प्रशांत नळली साहेब आपण सुद्धा यायचं आहे आपला सुद्धा शुभ सन्मान करण्यात येईल. त्यानंतर बिंदास पाटील बेतोडे आपण सुद्धा यायचं आपला सुद्धा शुभ सन्मान प्रसाद गोपीनाथ माळी यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल.
यापुढील सामना असेल नवनीत नगर 11 विरोधात लोढा हेरिटेज 11. चला दोन्ही संघाचे संघटक आपण नाणेफेकीसाठी यायचंय. त्यानंतर रोहिदास पाटील साहेबांना आपण विनंती करतोय आपण सुद्धा यायचंय. आपला सुद्धा शुभ सन्मान करण्यात येईल. बावीस धावा झालेल्या, 2 गडी बाद. षटक प्रगती पथावर आपण बघू शकाल ते दुसरं 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 षटकार पाहायला मिळाले. एक विराच्या बॅट मधून एक बघा बाहेर जर चेंडू नक्कीच गेला असेल. जास्त वेळ वाट बघत राहू नका आपण, कृपया करून. मॅनेजमेंट कमिटीच्या सूचना आहेत. नवीन चेंडू आपण कृपया करून घ्या. अतुल फुल टॉस स्लाइस करण्यात आलाय. कवच मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडू जर निसटला असता तर डीप मध्ये वेगाने गेला असता आउटफील्ड मध्ये. एक धाव फक्त मिळते आणि एका धावेच्या साह्यानं धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते 23 धावा धावफलकावरती. चेंडू आता फक्त एक शिल्लक असेल या दुसऱ्या षटकामधला. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आलेल्या त्या 16 धावा. नेक्स्ट एक्झिबिशन मॅच असेल नवनीत नगर 11 आणि लोढा हेरिटेज 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. प्लेइंग 11 साठी ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑफ मध्ये चेंडू डीप मध्ये आपण बघू शकाल. मिळते ती एक धाव. षटकाची होती सांगता. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 12 चा करंट रन रेटने 24 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. प्लेइंग 11 साठी मी विनंती करेन नवनीत नगर 11 आणि लोढा हेरिटेज 11 पूर्ण संघ म्हणजे 22 खेळाडू आपण कृपया करून व्यासपीठावरती या आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये दोन्ही संघांचे कॅप्टन आपण या. तो सामना असेल तो 3 षटकांचा. एक्झिबिशन मॅच. मॅनेजमेंट कमिटीच्या सूचना आलेल्या आहेत. चोवीस धावा झालेल्या, 2 गडी बाद. नेक्स्ट एक्झिबिशन मॅच असेल. कृपया करून दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. आमच्या ऑनलाईन स्कोररकडे आपली प्लेइंग 11 आपण द्यायची आहे. लोढा हेरिटेज 11 आणि नवनीत नगर 11. चला जास्त वेळ घेऊ नका वाडेकर. तेरा मिनिटं आपण 2 षटकांसाठी घेतलेले आहेत बघा. 20 मिनिटांचा फक्त अवधी आहे याची नोंद घ्या. 21 मिनिटं झाली तर पेनाल्टीला सामोरं जावंच लागेल. वाडेकर फुलर लेंथ आला. ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला. मिड विकेट मध्ये सर्वेश वेगाने चेंडूवरती गुड फिल्डिंग. फर्स्ट अटॅक मध्ये चेंडू उचलला बरोबर दोघही फलंदाजांना थांबावंच लागलं आपापल्या एंडला पोहोचल्यानंतर. एक धाव. एका धावेच्या साह्यानं धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे 25 धावा. तिसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप आपण बघू शकाल जमत असताना दोघांमध्ये. विराज मुंडे आणि केजो मुंडे यांच्यामध्ये. विराजने सामना केला आतापर्यंत 7 चेंडूंचा त्याच्या बॅटमधून आलेल्या 13 धावा. केजूने 2 चेंडूंचा सामना केला. 7 वरती तो खेळतोय. कोलवा टप्पाचा चेंडू बॅटचा फ्लो खाली आणण्यास भाग पाडला. रणितचा चेंडू आपण बघितला पॉपिंग क्रीज मध्ये. ओव्हर द विकेटने आले खोलवा टप्पा जो आपण बघू शकाल सरळ ब्लॉक हॉल मध्ये. टो क्रशिंग यॉर्कर पायाचा अंगठा फोडणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल. प्रेझेंटेशन बॉक्स या ठिकाणी दोन्हीही संघ प्रेक्षणीय सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांच्या संघनायकाचा मात्र या स्पर्धेद्वारे अर्थातच डॅनीदादा पाटील यांच्या शुभाशय सन्मान होत असताना. पाठीमागे थर्डमॅन मध्ये क्रीज सोडली त्या ठिकाणी थोडासा फंबल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता तो देखील हुकला आणि धाव मिळते ती एक.
जिथे कदाचित एकही नव्हती तिथे एक मात्र निश्चितपणे मिळाली. थोडंसं फंबल झालं त्या कारणास्तव सन्मान सदैवत असताना तुम्हाला निश्चितपणे पाहायला मिळाला. संघनायक नवनीत नगर 11 आणि लोढा हेरिटेज 11 मध्ये तुम्हाला पुढचा सामना प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल. 26-2 प्रणित ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑन मध्ये कपिल आहे त्या ठिकाणी डीप मध्ये उचलला चेंडूला. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू उचलल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकांना फलंदाजांना विचार करावाच लागतो दुसऱ्या धावेचा. जरी क्षेत्ररक्षक डीप मध्ये असला थ्रो स्ट्रायकिंग एंडला अथवा नॉन स्ट्रायकिंग एंडला येऊ शकतो. एक धाव एका धावेच्या साह्यानं धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते 27 धावा. हा सन्मान त्यानंतर होत असताना आणखी एका कॅप्टनचा ज्ञानीदादा पाटील यांच्या शुभ हस्ते स्विक करण्यात आला. बॅटवरती मिळत नव्हता झाला चेंडू. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक डीप मधून वेगाने गुड फिल्डिंग. डीप मध्ये चेंडू गेल्याबरोबर आपण जर बघितलं क्षेत्ररक्षक सर्वेश कपिल आणि त्यानंतर डीप मध्ये स्क्वेअर लेगला रोहन आता पाहायला मिळाले. सुंदर क्षेत्ररक्षण तिघांचे ज्यावरती फक्त एक आली. धावफलक 28. चेंडू अजून एक शिल्लक. या षटकाला जास्त वेळ गेला नाही. बघू शकाल तर फक्त 3 मिनिटं आतापर्यंत झालेले आहेत. अरियप प्रणित फुलटॉस आहे डाऊन दी ग्राउंड. गॅप मध्ये खेळले. साईड स्क्रीनच्या समोर चेंडू टप्पा पडल्याबरोबर आदळतोय साईड स्क्रीन वरती. 4 धावा चौकार षटकाची सांगता आणि धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 32 वरती 2 गडी बाद. अन्विसार उमसे आगासंच गावचे आदरणीय सचिनजी म्हात्रे साहेबांना आपण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या शुअर्सचे नेक्स्ट एक्झिबिशन मॅच या ठिकाणी टॉस करण्यात येईल. प्रेक्षणीय सामना नवनीत नगर वर्सेस लोढा हेरिटेज 11. 32 झालेले आहेत. सादरीकरण कक्षामध्ये ज्या ठिकाणी हा टॉस करण्यात येतोय संदीपजी माळी साहेब आणि ज्ञानीदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सचिनजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस झालेला आणि नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे तो लोढा हेरिटेज 11 या संघाचा कॅप्टन आणि फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. निर्णायक षटक असेल. जास्त वेळ नाहीये बघा. उर्वरित 4 मिनिटं फक्त शिल्लक आहेत. वाडेकर फिरकेपटू आलेले आहेत. आज सिद्धू पाटील यांच्या अनुपस्थितीमध्ये तुम्हाला संघ पाहायला मिळतोय. खरं तर फिरकीचं माहेरघर हे नाव पडण्यामागे या फिरकीपटूचा मोठा वाटा आहे. स्लॉक स्वीप सुंदर फटका. ज्या फटक्यामध्ये एलिव्हेशन भरपूर लांब पल्ल्याचा हा भव्य षटकार आलाय केजू मुंडेचा बॅट मधून. बॅक ऑफ द हँडल होता चेंडू. आपण बघू शकाल लेग स्पिनर आहेत. क्रीजच्या कोपऱ्यामध्ये केजू गेला ऑफस्टंपला बाहेर निघत असताना आणि या फुल टॉसला अटेम्प्ट करण्यात आलं. स्लॉक स्वीप 6 धावा. क्विकर 1 पाठीमागे हा चेंडू आपण बघितला तो थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक थांबवतात. स्वप्नील बाईचा अंपायरचा इशारा. पहिला चेंडू ज्या चेंडूला फ्लाईट देण्यात आली आणि यावेळेला अचंबित करणारा चेंडू जो क्विकर 1. आपण फिरकीपटूकडे या सर्व गोष्टी बघत असतो आणि हा फिरकीपटू आपण जर बघितला तसाच मिस्ट्री स्पिनर आहे. द विकेटने सर्वेश उगली होती. अटेम्प्ट करण्यात आले. एज आहे पाठीमागे अडवलाय पुन्हा एकदा चेंडू. तिन्ही विभिन्न पद्धतीचे चेंडू. पहिला चेंडू बॅक ऑफ द हँडला जो जेन्युअन लेग स्पिन होता मात्र लो ऑफ फुल टॉस आला तर अटेम्प्ट करण्यात आला सॉक स्वीप. त्यानंतर क्विकर 1 आला वेगवान चेंडू जो मात्र पुन्हा पाठीमागे गेला. 22 एक रन मिळाले आणि यावेळेला अटेम्प्ट करण्यात आला होता विराज कडून जो रॉंग वन होता. गुगली आपण म्हणू शकाल. टप्पा पडला बरोबर हा चेंडू काहीसा आतमध्ये आला आणि त्या चेंडूमध्ये देखील बाउन्स होता. एज घेऊन पाठीमागे 1 धाव. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे ते 40.
40 या आकड्यावरती. चेंडू अजूनही आपण जर बघितले तर शिल्लक आहेत ते 3. सर्वेश लेफ्ट करण्यात आलाय चेंडूला आणि फलंदाजाचा निर्णय चुकलाय. रिप्ले स्क्रीनवरती तुमच्या जसे नंबर 4 चौथा चेंडू टाकत होते आणि आपण बघू शकाल गुगली. अतुल फक्त जागेवरती थांबला. केजूने लेफ्ट केला चेंडूला आणि केजूला असं वाटलं की टप्पा पडला बरोबर लेग स्पिन आहे, बाहेरच्या बाजूने निघेल आणि वाईट बॉल आपल्याला मिळेल, परंतु आतमध्ये आला चेंडू. एज आहे पाठीमागे हवेमध्ये हा चेंडू आपण बघतो. थर्ड मॅनला मी कौतुक करेन, स्वप्नील यांचं. सिनियर आहेत या संघाचे आणि तिसऱ्यांदा आपण बघू शकाल या षटकामध्ये चेंडूला त्यांनी नक्कीच थांबवलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते ती 41. सुंदर षटक. एक षटकार आल्यानंतर कमबॅक आपण बघतोय गोलंदाज सर्वेशचं. लास्ट बॉल टू गो. स्टेप आउट झाले होते. डाऊन दी ग्राउंड लेन पर्यंत पोहोचले. हाफ वॉली सरळ बॅटने लॉफ्ट केल्या चेंडूला. बॅटचा फ्लो कांद्याच्या पाठीमागे साइड स्क्रीनच्या वरतून आलेला षटकार. डाव संपला पहिला. अन्वी स्टारोमचे आगासनचं धावफलक 2 गडी बाद. 47 वरती पोहोचले आणि 48चं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे शिवाद 11 जय जलेश्वर वाडेकर या संघासमोर. तर मी विनंती करतोय आमचे लोढा हेरिटेज मधील मान्यवर पोलीस निरीक्षक गणेश लांगे सरांना आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. वाडेकर संघाची सलामीची जोडी मार्गात स्वस्त असताना चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आगासन संघ टाइम सेट करण्यात आलाय आयोजकांच्या माध्यमातून, स्कोररच्या माध्यमातून. 9:09 झाल्यात. 9:29 असा अवधी असेल आगासन संघ 4 षटक फेकण्यासाठी आपल्याकडे. पहिल्या सत्रामध्ये आगासन संघानं 47 धावा कुठल्यात आणि 48 धावांचं लक्ष ठेवलंय. पाहायला गेलं तर सांघिक 45 धावा कुठल्यात. 2 धावा पॅनेटिलच्या इम्प्लिमेंट केल्यात. 47 धावा झाल्यात आणि 48 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. आगासन संघ 9:10 झालेत. चला आगासन संघ जरा स्पीडअप करा.
सलामीची जोडी इथे मात्र पाहायला मिळते. स्ट्रायकन अतुल भोईर, नो स्ट्रायकन प्रणित पाटील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय विराज मुंडे. पहिला चेंडू 9 वाजून 10 मिनिटांवरती पडतोय. बॅकफुटला जाऊन बच केला चेंडूला, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय कल्याणी पॉइंटच्या दिशेनं. चेंडू सीमा बाहेर जातोय. थर्डमॅन क्षेत्र क्लिअर करतोय. 4 धावा मिळतील वाडेकर संघाला. चौकार येतोय अतुलच्या बॅट मधनं. चौकाराच्या मदतीनं खातं खोललं जात आहे. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती चौकाराला पाहायला गेलं तर वाईडिश शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, त्यावर मात्र दिशा देण्याचं काम केलं फलंदाज अतुलनं. चौकारानं खातं खोललं जात आहे. दुसरा चेंडू विराजचा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू भिडकावून दिला. चेंडूला क्षेत्ररक्षक दूरवर नेतोय ओमकार. चांगले क्षेत्ररक्षण होतं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावेच्या मदतीनं धाव संख्या डबल वरती पाहायला मिळते, ती म्हणजेच 6 धावा. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर मी विनंती करतोय किशोरजी गायकवाड साहेब, आपण कुठे असाल व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. तिसरा चेंडू पहिल्या षटकातील इथे मात्र ॲक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. जास्त उचली घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर टेकअप घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. पटका बनवून खेळायचा होता अतुलला. स्क्वेअर लेग पॉइंट क्षेत्रामधून फेकून द्यायचा होता चेंडूला 4 धावांसाठी, पण तसं काही झालं नाहीये. बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाहीये. 3 चेंडू चा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या डबल कवरती 6 धावा. अतुल इथे मात्र पुन्हा एकदा टॅप केला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत गल्लीमध्ये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॅकअपला कोणताही नाहीये. दूरवर ओमकार येतोय तोपर्यंत पाहायला मिळत आहेत त्या म्हणजेच 2 धावा येतात या चेंडूवरती. चौथ्या चेंडूवरती 2 धावा येतात. या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल कवरती पाहायला मिळत आहेत त्या म्हणजेच 8 धावा. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा. वाडेकर संघाच्या संतांनी संयमी सुरुवात पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत नाहीये वाडेकर संघाचे फलंदाज. 4 चेंडू 8 धावा. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 चेंडूंवरती 8 धावा कुठून काढल्यात अतुल आणि प्रणित या जोडीनं. इथे मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला. दूरवर क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत प्रणित आणि अतुलच्या माध्यमातून. प्रणित आणि अतुलच्या माध्यमातून 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल कवरती पाहायला मिळते, ती म्हणजेच 10 धावा. दहा धावा पूर्ण होत आहेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. दुहेरी धाव लागली आहे. 48 धावांचा पाठलाग करतोय शिवज्ञ 11 जय जलेश्वर वाडेकर संघ. त्यांच्या विरोधात अनबी स्टार आगासन संघ पाहायला मिळतोय. 48 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं आहे आगासन संघाच्या माध्यमातून. पहिला 5 चेंडूवरती 10 धावा कुठून काढल्यात फलंदाज अतुलनं. इथे मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला इथे मात्र चुकी होती. क्षेत्ररक्षकाकडून 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती. शर्यत लागली आहे चेंडू आणि क्षेत्ररक्षकांमध्ये. पाहायचंय पंचांचा निर्णय काय असेल. 3 धावा मात्र पूर्ण केल्या जातात या चेंडूवरती. चेंडू अडवण्यात येतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पहिल्या चुकीनंतर मात्र दुसऱ्या वेळेस मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 3 धावा येतात या चेंडूवरती. 3 धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल कवरती पाहायला मिळते, ती म्हणजेच 13 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस शिवज्ञ 11 जय जलेश्वर वाडेकर. त्यांचं सिद्धांत तुला थांबवतोय थोडं.
थोड्याच वेळा ज्यांचं आगमन होणार आहे खरं तर बोपर देसलेपाडा संदर्भच्या माजी नगरसेविका आहेत सौभाग्यवती रवीनाताई अमर माळी, महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या से सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा मात्र राजभवन येथे लोकमत वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या कार्यक्रमात खऱ्या अर्थानं जाहीर सत्कार देखील करण्यात आला. म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये असून समाजाच्या कल्याणाची कामं करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा आपण म्हणू शकाल गुणगौरव. त्यामधलेच बोपर देसलेपाडा संदर्भच्या माजी नगरसेविका सौभाग्यवती रवीनाताई अमर माळी यांचं नुकतंच 16 वेळात आगमन होणार आहे. सिद्धांत जावत आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. धन्यवाद करण. धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला मिळते 13 धावा बिनगडी बाद वाडेकर संघाच्या. 48 धावांचा लक्ष ठेवलाय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा कुठून काढल्यात. आता मात्र येणारे 3 षटकांमध्ये 35 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होतोय. आगासन एक्सप्रेस केजू मुंडे. पहिला चेंडू स्वीप केला. चेंडूला जबरदस्त फटका. अतुलच्या बॅटमधनं चेंडू दंडन करत सीमा पार येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती पल्लू स्कूपच्या माध्यमातून चौकार येतो. अतुलच्या बॅटमधनं चौकाराच्या मदतीनं धाव संख्या डबल वरती 4 ने वाढतीय. धाव संख्या होती 17 धावा. 48 धावांचा पाठलाग करतोय जयजलेश्वर वाडेकर संघ. 1.1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या डबल वरती 17 धावा. आता बाई 17 चेंडू 31 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. शिवाजी 11 जयजलेश्वर वाडेकर संघाला. दुसरं षटक गोलंदाज केजू मुंडे. स्ट्रायकरवरती अतुल भोईर. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिला चेंडू पाहायला गेलं तर पल्लस ग्रुपच्या माध्यमातून चौकार आलाय. दुसरा चेंडू मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला अतुलनं. बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 17 धावा. 16 चेंडू 31 धावांची गरज. हलक्याताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय मिड ऑफ वॉर्नर. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव पूर्ण केली जाते. स्ट्रायकिंग प्रथमच आणलं जात आहे प्रणित पाटील यांना. पाहायला गेलं तर या डावातील पहिले 9 चेंडू अतुल भोईर यांनी खेळल्यात. धावसंख्या 18 धावा पाहायला मिळत आहेत. 9 चेंडूंवरती 18 धावा कुठल्या. फलंदाज अतुल. स्ट्रायकिंग प्रथमच प्रणित पाटील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज केजू मुंडे. चौथा चेंडू दुसऱ्या षटकातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मोठ्या बॅक लिपनं खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज प्रणितनं. बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. दुसऱ्या षटकातील धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 18 धावा. इथे मात्र दिशा दिली चेंडूला. क्षेत्ररक्षक येतोय. कोणती चुकी होणार नाहीये. फलंदाज होतोय बाद. प्रणूजच्या स्वरूपात लागतोय पहिला झटका वाडेकर संघाला. तर 4 मिनिटं घेतल्यात केशू मुंडन. नऊ बाजून 19 मिनिटं झालेले आहेत. स्पीड अप करा जरा. धावसंख्या डबल कवरती पाहायला मिळते 18 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक मार्ग असते. अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग करत असताना 18 धावा कुठल्यात आतापर्यंत. 1.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय.
13 चेंडू अद्यापही 30 धावांची गरज. स्ट्रायकेन वरती फलंदाज, नवीन आलेला फलंदाज कपिल पाटील. नो स्ट्रायकेन वरती अतुल भोईर. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. स्ट्रायकेन वरती कपिल. पहिला चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा. रडमॅन बीट होतोय, गल्लीमधला क्षेत्ररक्षक बीट होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. जोपर्यंत गल्लीमधला क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या बलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 20 धावा 2 षटकांच्या अखेरीस. 10.00 सरासरीनं धावसंख्या उभारली आहे ती म्हणजेच जय जयलेश्वर वाडेकर संघानं. चला टीम मीटिंग नका घेऊ. आगासन संघ स्पीड अप करा जरा. 2 षटक आणि 28 धावांची गरज. स्ट्रायकनवरती फलंदाज आता मात्र अतुल भोईर असेल. अतुलच्या बॅटमधनं 9 चेंडूंवर 18 धावा आल्यात. तोच अतुल स्ट्रायकनवरती असेल. धावसंख्या बलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा 12 चेंडू 28 धावांची अद्यापही गरज. सामना जिंकण्यासाठी शिवाजी 11 जय जयलेश्वर वाडेकर संघाला. अन्वी स्टार आगासन विरोधात खेळत असताना शिवाजी 11 वाडेकर संघ पहिल्या सत्रामध्ये 47 धावा कुठल्या आगासन संघानं 48 धावांचं लक्ष ठेवलंय. त्याचं प्रत्युत्तर देत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये 20 धावा कुठल्यात शिवाजी 11 जय जयलेश्वर वाडेकर संघानं. आता मात्र येणारे 12 चेंडू 28 धावांची गरज म्हणजेच 14.00 सरासरीनं आता धावसंख्या उभाराव्या लागतील शिवाजी 11 जय जयलेश्वर वाडेकर संघाला. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय ओमकार पाटील. स्ट्रायकिंगवरती फलंदाज अतुल भोईर. चला स्पीडअप करा आगासन संघ. ओमकार गोलंदाजी मार्कवर होतोय सज्ज. स्ट्रायकिंगवरती फलंदाज अतुल भोईर. शॉट ऑफ लेन चेंडू भिडकावून दिलाय. मिस टाइम शॉट. गोलंदाज येतोय दूरवरनं. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. झेल मात्र निसटतोय. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज स्वतः चेंडूवरती आले होते. झेल निसटतोय तोपर्यंत 2 धावेचा अवधी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या बलकावरती 22 धावा 11 चेंडू अद्यापही 26 धावांची गरज. अकरा चेंडू 26 धावांची अद्यापही गरज आहे. झेलची संधी होती ओमकारकडे. झेल मात्र निसटतोय. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र जबरदस्त फटका अतुलच्या बॅटमधनं बिग हिट केला जातोय. फेकून दिला चेंडूला लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. धन्यवाद डीजे. षटकार येतोय अतुलच्या बॅटमधनं. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या बलकावरती 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 28 धावा. 10 चेंडू अद्यापही 20 धावांची गरज. जबरदस्त फटका पाहायला मिळाला अतुलच्या बॅटमधनं. लॉंग ऑन सीमा पार बिग हिट षटकार. तिसरा चेंडू तिसऱ्या षटकातील. गोलंदाज होतोय तयार ओमकार पाटील. स्ट्रायकिंगवरती फलंदाज अतुल भोईर. इथे मात्र अँगल चेंज करत असताना साइड चेंज करत असताना गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेटने येत असताना गोलंदाज ओमकार. अँगल बीट करत असताना फलंदाज अतुलला. निर्धाव चेंडूची सांगत होते. समीकरण बदलतोय. समीकरण येणारे 9 चेंडू 20 धावांची गरज. 9 चेंडू 20 धावांची गरज. स्ट्रायकिंगवरती अतुल. हुकलेल्या चेंडूला कोणताही क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये. दूरवरनं क्षेत्ररक्षक येतो विराज. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. वेगानं 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या बलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 30 धावा. आता मात्र येणारे 8 चेंडू आणि समीकरण 18 धावांचं.
8 चेंडू 18 धावा, 18 धावा 8 चेंडू. गोलंदाज ओमकार, फलंदाज अतुल. नो स्ट्राईक वरती कपिल. 8 चेंडू 18 धावांची गरज. 5वा चेंडू. शॉर्ट ऑफ लेन चेंडू भिरकावून दिला. मिस्टरचा क्षेत्ररक्षक दूरवर नेतोय आणि इथे मात्र दोघांमध्ये संवाद होत नाहीये. जेल निसटते. चेंडू जातोय सीमा पार. येतोय चौकार अतुलच्या बॅट मधनं. डीजे चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं इथे मात्र समीकरण बदलतंय. समीकरण येणारे 7 चेंडू 14 धावांची गरज. पाहायला गेलं तर विराज आणि विनायक मध्ये कॉलिंग झाला नाहीये, त्यामुळे मात्र जेल सुद्धा निसटला आणि 4 धावा सुद्धा मोजाव्या लागतायत. शेवटचा चेंडू गोलंदाज ओमकारचा. इथे मात्र दिशेपासून भरकटलाय. पंच दंडित करतायत. वाईट चिकून करतायत. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या बलकावरती 35 धावा. आता मात्र समीकरण येणारे 7 चेंडू 13 धावांची गरज. स्ट्राईक वरती फलंदाज अतुल, गोलंदाज ओमकार. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शरीरष्टीवरती आदलतोय चेंडू. एक धाव मिळते लेग बाईटच्या साह्यानं. या धावेच्या मदतीनं धावसंख्या बलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 36 धावा. आता मात्र येणारे 6 चेंडू 12 धावांची गरज. पाहायचे कोणत्या गोलंदाजावरती भरोसा दाखवला जाईल आगासन संघाच्या माध्यमातून. चला आगासन संघ स्पीडअप करा. धावसंख्या धाबलक्यावरती पाहायला मिळते 36 धावा. एका गाड्याच्या मोबदल्यात विकेट न गमावता 11 धावा सुद्धा चालू शकतात, कारण आगासन संघाच्या 2 गाडी बाद झाले होते आणि वाडेकर संघाचे एकच गाडी बाद झालाय. वाडेकर संघाचा एकच गाडी बाद झालाय. आगासन संघाचे 2 गाडी बाद झाले होते. आता मात्र येणारे 6 चेंडू 12 धावांची गरज. पाहायचा कोणता गोलंदाज येईल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. कुणाल वरती भरोसा दाखवला जातोय. शेवटच्या षटकामध्ये 12 धावा रोखण्यासाठी कुणालला आमंत्रित केला जात आहे. 6 चेंडू 12 धावांची गरज. धावसंख्या बलकावरती 3 षटकांच्या अखेरीस एका गाड्याच्या मोबदल्यात 36 धावा. 12.00 च्या सरासरीनं धावा उभारायची होती. आतापर्यंत 12.00 च्या सरासरीनं धावा उभारल्यात आणि 6 चेंडू 12 धावांची अद्यापही गरज आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते कुणाल. स्ट्राईक वरती फलंदाज अतुल. ज्या अतुलने या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. आतापर्यंत 15 चेंडू वरती 32 धावा कुठल्यात. तोच अतुल स्ट्राईक वरती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते कुणाल. 6 चेंडू 12 धावांची गरज. शिवाद 11 जय जलेश्वर वाडेकर विरोधात. 6 चेंडू 12 धावांची गरज. इथे मात्र पहिला चेंडू पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न. या प्रयत्नामध्ये अपयश येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. समीकरण बदलतोय. समीकरण येणारे 5 चेंडू 12 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी शिवाद 11 जय जलेश्वर वाडेकर विरोधात अन्वी स्टार आगासन. या 2 संघांमध्ये हा सामना. 5 चेंडू 12 धावांची गरज. गोलंदाज कुणाल. स्ट्राईक वरती फलंदाज अतुल भोईर. दुसरा चेंडू शॉर्ट ऑफ लेन चेंडू भिरकावून दिलाय. अतुलच्या बॅट मधनं फेकून दिला चेंडूला. सीमा रेषाबार. येतोय षटकार.
षटकार येतोय अतुलच्या बॅट मधनं. षटकाराच्या मदतीनं सामन्याचा समीकरण बदलतोय. समीकरण येणारे 4 चेंडू 6 धावांची गरज. विकेट न गमावता 5 धावा सुद्धा चालू शकतील. अतुल जबरदस्त कामगिरी. 17 चेंडू 38 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या 42. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ चेंडू भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहेत. चुकी झालीये. चेंडूच गेलाय. वन बाउन्स सीमा पार. येतोय चौकार अतुलच्या बॅट मधनं. धन्यवाद डीजे. कुणाला वरती भरोसा दाखवला गेला होता. पहिला चेंडू कुणालनं निर्धाव फेकला होता. त्यानंतर मात्र एक षटकार एक चौकार ठोकलाय अतुलनं. सामन्याचं गणित बदललंय. आता मात्र येणारे 3 चेंडू 2 धावांची गरज. विकेट न गमावता 1 धावेची गरज. इथे मात्र वेगवान चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता अतुलनं. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. समीकरण बदलतंय. समीकरण येणारे 2 चेंडू 2 धावांची गरज. सामना आवडला असेल तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत या सामन्यासाठी. जबरदस्त सामना. 2 चेंडू 2 धावांची गरज. 1 धाव केली तरी सुद्धा विजय येऊ शकतो. विकेट न गमावता जय जलेश्वर वाडेकर संघ. पायसाय या 2 धावा रोखतोय का गोलंदाज कुणाल. भरोसा दाखवलाय संगनायक केजू मुंडेनं कुणालवर. स्ट्राईक वरती जो फलंदाज जबरदस्त फलंदाजी करतोय. आक्रमक फलंदाजी करतोय. 19 चेंडूंवरती 42 धावा कुठल्यात अतुलनं. आता मात्र येणारे 2 चेंडू 2 धावांची गरज. 2 चेंडू 2 धावांची गरज. 1 धाव सुद्धा चालू शकते विकेट न गमावता. डगआउट मधून कोणी आवाज नका देऊ. 2 चेंडू 2 धावांची गरज. 1 धाव सुद्धा चालू शकते. आतापर्यंत वाडेकर संघाचा 1 गडी बाद झालाय. आगासन संघाचे 2 गडी बाद झाले होते. नाणेफेकीचा कॉल सुद्धा वाडेकर संघाने जिंकला होता. या धावा मात्र पाहायला मिळतात. 2 धावांची गरज. इथे मात्र ऐकाने केलून काढलाय. वेगाने 1 धाव पूर्ण केली जातीये. इथे मात्र स्कोर लेवल होतोय. 1 चेंडू 1 धावेची गरज. विकेट गमावला सुद्धा तरी सुद्धा वाडेकर संघ इथे मात्र विजय होऊ शकतो. कारण विकेट कमी आहेत. नाणेफेकीचा कॉल सुद्धा वाडेकर संघाने जिंकलाय. स्कोर लेवल झालाय. 1 चेंडू 1 धावेची गरज. सामना मात्र वाडेकर संघानं मजबूत पकड प्राप्त केली या सामन्यावरती. 1 चेंडू 1 धावेची गरज. इथे मात्र हुक्केला चेंडूला चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक जज करतोय आणि फलंदाज होतोय बाद. सामना जिंकलाय तो म्हणजेच शिवाजी 11 जय जलेश्वर वाडेकर संघानं. लवकरात लवकर